माझं नाव श्री हनुमंत जाधव, राहणार वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि महाराष्ट्र. मी ह्या धंद्यामध्ये 2016-17 पासून आलो आणि ह्या धंद्यामध्ये आल्यानंतर ज्या पहिल्या माझ्याकडे ज्या गायी होत्या त्या गायीची कॅपॅसिटी 15-14-13 लिटरच्या आसपास होती, परंतु त्यात असं काही इम्प्रूव्हमेंट आम्हाला काही मिळत नव्हती. त्यानंतर असं लक्षात आलं की आपण ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे. मी 2018 पासून ब्रीडिंगवर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर आपल्याकडे आता भरपूर वडवळूंची अशी कालवडी आपल्याला इथे आहेत. त्यामध्ये ABS-मध्ये स्ट्रायकर आहे, हलका आहे, हॅमर आहे, पायपरची पण कालवड आहे. आणि आपल्याला आता दुधामध्ये स्ट्रायकर आणि पायपर या दोन आणि हल्क अशा 2-3 कालवडी दुधात आलेल्या आहेत. तर पहिल्या वेतामध्ये त्यांचं दूध कॅपॅसिटी आपल्याला 26-27 लिटरच्या आसपास मिळालेली आहे आणि फॅट एस्टिमेट पण त्यांचा चांगला आहे. तर असं लक्षात आलं की ब्रीडिंग केल्यानंतर व काही वळूंचे फॅट एस्टिमेट वाढते, त्यानुसार आपण वळू चॉईस केली पाहिजे. त्यानुसार ज्या लोकांना किंवा ज्यांनी मला मार्गदर्शन केलं असे भरपूर लोक आहेत, त्यांनी मला सांगितलं की असे वळू आहेत, त्याच्यावर थोडा अभ्यास केला आणि त्यानंतर आपण वळूला चॉईस केलं. आणि धंद्यामध्ये जर आपल्याला टिकायचं झालं तर आता ब्रीडिंगवर काम करणं काळाची गरज आहे. ब्रीडिंग, फीडिंग आणि मॅनेजमेंट या तिन्ही गोष्टींवर आपल्याला अवलंबून राहावं लागेल, त्यावरच हा व्यवसाय अवलंबून आहे. चांगल्या प्रकारच्या कालवडी माझ्याकडे आल्या, त्यानुसार त्यानंतर मला मस्टडीचं प्रमाण एकदम गोट्यावरचं 0% झालं व कधी जार अडकलं नाही, कधी वासरू अडकलं नाही, अशी कुठल्याही गोष्टीला मला सामोरं जावं लागलं नाही. आणि माझ्या फार्मवरती असलेली स्ट्रायकर या मुलीची गाई तिचा 2024मध्ये कृषी प्रदर्शन माळेगाव KVT या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये मिल्क कॉम्पिटिशन झाले. त्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या गाईने 2 टाईममध्ये सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता अशा 2 टाईममध्ये मिल्कमध्ये त्या गाईने 50 किलो आणि 300 ml असं दूध दिलेलं आहे व ती दूध घेऊन पहिलं पारितोषिक मला मिळालेलं आहे. त्या टेस्टने पण चांगली मिळाली व मला दुधामध्ये पण चांगली इम्प्रूव्हमेंट जाणवली आणि बाकीच्या माझ्या घरच्या कालवडींमध्ये ह्याच्यामध्ये पण मला इम्प्रूव्हमेंट चांगली दिसत आहे. म्हणून मी आता सध्या ABSचेच नेक्स्ट पुढची जी बुल आहे ते वापरतोय व त्यामध्ये पण मला आता चांगली ग्रोथ वाटते आणि फॅट एस्टिमेट मला चांगलं जाणवल्यामुळे मी आता चांगल्या कालवडी किंवा चांगल्या कंपनीची सिमेंट वापरून घरी कालवडी तयार करत आहे.